मुंबईत मान्सूनचं धूमधडाक्यात आगमन। मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसानं झोडपलं। किंग सर्कल, हिंदमाता, केईएम हॉस्पिटलमध्ये पाणीच पाणी। पुढचे 4 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुंबईतील मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोलाही फटका। ॲक्वालाईन भुयारी मेट्रोच्या वरळी स्थानकात शिरलं पाणी। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। मुंबईतील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम। रेल्वे स्थानकांवर पाणी, वाहतूक धीम्या गतीनं। हार्बर मार्गावरील लोकल सेवा 1 तास उशिरा। पश्चिम रेल्वेवर परिणाम नाही। मुंबईतील हिंदमातामध्ये साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका। गेली 3 वर्ष बीएमसीवर नियंत्रण असलेल्या भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबई ठप्प। पाणी उपसा यंत्रणा वेळीच सुरू का केली नाही, ठाकरेंचा सवाल। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला राज्यातील पूरस्थितीचा आढावा। पुरात अडकलेल्या नागरिकांना तातडीनं मदत करण्याच्या सूचना। राज्यभरामध्ये यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश। अभिनेता डिनो मोरियासह भावाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी। मिठी नदी गाळउपसा घोटाळ्याप्रकरणी तपासाला वेग। बारामतीमध्ये पावसाचा हाहाकार। ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पूर। नीरा डावा कालवा फुटल्यामुळे अनेक घरांमध्ये शिरलं पाणी। 3 इमारती खचल्या। बारामतीमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी मदत कार्य सुरू। अनेकांचे संसार उघड्यावर, घरांचं मोठं नुकसान। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूरस्थितीची पाहणी। पुण्यातील दौंडमध्ये पावसाचं थैमान। अनेक नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। पुणे सोलापूर महामार्ग जलमय। साताऱ्यातील दुष्काळी मान आणि फलटणमध्ये ढगफुटीसारखा पाऊस। बाणगंगेला पूर। 16 गावांचा संपर्क तुटला। 123 कुटुंबांचं स्थलांतर। सातारच्या माण तालुक्यामध्ये पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था। चिखल आणि खड्ड्यांमुळे रस्ते खराब।